श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे बायकोची साथ। पुण्याच्या एका मध्यमवर्गीय अपार्टमेंटमध्ये दुपारचे 4 वाजले होते। बाहेर उन्हाचं साम्राज्य होतं, पण घरात मात्र एसीच्या गारव्यात एक अर्धवट झोपलेला विशाल साऊंड स्लीपमध्ये होता। अंगावरची चादर एका बाजूला झालेली, मोबाईल त्याच्या छातीवर विसावलेला आणि व्हॉट्सअप मेसेजेसचे आवाज अधूनमधून वातावरणात गुंजत होते। विशाल, उठ ना, 4 वाजले। प्राजक्ताची सवयीप्रमाणे सौम्य पण आता वैतागलेली हाक आली। हो उठतो ग, थोड्याच वेळात, म्हणत विशालने डोळे न उघडताच आपलं वाक्य पूर्ण केलं। ती निघून गेली। काही क्षणांनी तो उठला। केस विस्कटलेले, टी शर्ट हलकासा ओला आणि चेहऱ्यावर कामाच्या तणावापेक्षा काहीही झालं तरी वेळ माझा आहे असा बेफिकीर भाव। त्याने फोन घेतला, फेसबुक स्क्रोल केलं, 2 रील्स पाहिल्या आणि मग बेडरूमच्या दारातून डोकावत म्हणाला, चहा होतोय का? प्राजक्ताने फक्त नजर टाकली। तिच्या पोटावर आता 8व्या महिन्याचं गोड ओझं दिसत होतं। चेहरा थकलेला, पण हसू तसंच। चहा तयार आहे, तू नुसता विचार करतोस, मदत नाही करत। अगं तू बस ना, मी करतो। मस्त मसाला टाकतोय आज, तुला मसालाच राहतो आठवायला, साखर विसरतोस। दोघे हसले, पण या नात्यात हलकासा थकवा होता, जो बायकोने ओळखला होता पण नवऱ्याने अजून स्वीकारलेला नव्हता। विशाल हा तसा मजेशीर माणूस, कॉलेजमध्ये ग्रुपचा हिरो, नोकरीत बऱ्यापैकी सेट झालेला, सॉफ्टवेअर कंपनीत मिडल लेवल मॅनेजर। घर चालायला पुरेसे पैसे मिळायचे, पण त्याचं आयुष्य फक्त चालू आहे अशा पद्धतीचं। म्हणजे नाते टिकवायचं म्हणून हसणं, काम करायचं म्हणून करणे, पण त्यातली जबाबदारी ती खोलवर जाणून न घेणं। प्राजक्ता मात्र वेगळी होती। ती गृहिणी होती, पण अभ्यासू, समंजस आणि संवेदनशील। तिच्या जगण्यात एक गांभीर्य होतं, विशेषतः गरोदरपणात। तिला वाटायचं की विशाल अधिक जवळ असावा, अधिक समजून घ्यावा, पण तो अजूनही या सगळ्यात गेस्टसारखा वाटायचा। एक दिवस दोघे डॉक्टरकडे जात होते। कारमध्ये रेडिओवर गाणं लागलेलं होतं, जरा जरा बेहकता आहे। विशालने स्टिअरिंगवर थाप दिली, बाळा ऐक, हे आमच्या फर्स्ट डेटचं गाणं। हो, फर्स्ट डेट, आणि आता 8व्या महिन्यात आलोय आपण, प्राजक्ता म्हणाली। तुला वेळेचं भानच राहिलं नाही। ही ओळ शांत वातावरणात बर्फासारखी पडली। विशाल काहीच बोलला नाही। प्राजक्ता खिडकीबाहेर बघत राहिली। घरात सध्या सगळं बाळाच्या तयारीसाठी सुरू होतं। नवीन पाळणा, कपडे, फीडिंग बॉटल्स, हत्तीवर प्रिंट असलेले छोटे ब्लँकेट्स, वॉल स्टिकर्स, या सगळ्यात प्राजक्ता व्यस्त होती। विशाल त्यात फक्त भाग घेणारा, पण गाभा समजणारा नव्हता। एके रात्री ती बाळाच्या कपड्यांची घडी घालू लागली। विशाल टीव्हीवर मॅच बघत होता। विशाल, हा बघ निळा ड्रेस, छान वाटेल ना बाळाला? कपड्यांचा रंग काय बघतेस? त्याला काय समजणार आहे? तुला वाटतं का बाळ बघणार नाही? विशाल गप्प झाला। त्याला कळलं, प्राजक्ता फक्त रंगाबद्दल विचारत नव्हती, ती त्याच्या सहभागाची जाणीव करून देत होती। त्याच रात्री विशालला ऑफिसकडून मेल आला, प्रोजेक्ट अपडेट कॉल, उद्या सकाळी 8 वाजता। त्याने प्राजक्ताकडे बघितलं। ती झोपलेली होती, एक हात पोटावर, चेहरा थोडासा थकलेला पण शांत। विशाल त्या रात्री पहिल्यांदा विचारात गेला। हे बाळ येईल, आपलं आहे म्हणणं सोपं आहे, पण त्याला वाढवायचंय। त्याच्या आयुष्यातला पहिला आदर्श मी असणार आहे। मी तयार आहे का? हा विचार त्याच्या बेफिकीर स्वभावात नवा होता। दुसऱ्या दिवशी सकाळी विशाल लवकर उठला, चहा बनवला, प्राजक्तासाठी दूध गरम केलं। ती जागी झाली तेव्हा आश्चर्यचकित झाली।
आज काय झालं? फक्त मनात आलं तुला आराम हवा आणि मला थोडं बदलायचंय. त्या दिवशी त्या दोघांमध्ये पहिल्यांदा जवळीक नजरेतून जाणवली. काही दिवसांनी एक फॉरवर्डेड मेसेज, काउंटडाऊन टू डिबेट डे, 10 days टू गो. सगळ्यांचं लक्ष त्या एका तारखेवर, पण विशालचं लक्ष आता आतून बदलायला लागलं होतं. त्याचं वेळापत्रक बदलू लागलं. प्राजक्ताची तब्येत बघणं, डॉक्टरच्या वेळा लक्षात ठेवणं, होणाऱ्या आईच्या मनोअवस्थेला समजून घेणं, या गोष्टी आता कामं न वाटता स्वतःचं वाटू लागल्या. एका रात्री पावसाच्या टपोऱ्या सरी सुरू होत्या. घरात शांतता होती. प्राजक्ता खिडकीजवळ उभी होती. विशाल तिच्या मागे गेला. काय विचार करतेस? तो येईल की ती? कोण असेल? कशी असेल? काय आवडेल तिला? आपल्यासारखी असेल की वेगळीच? कसली गंमत ना, एक जीव आपल्याला पूर्ण बदलतोय. हो, आणि त्याचं नाव अजून ठरवायचं आहे. दोघे हसले. विशालच्या आत खोल कुठेतरी एक नवा सूर तयार होत होता. तो अजून साजरा झाला नव्हता, पण सूर लागले होते. त्याने प्राजक्ताच्या पोटावर हात ठेवला आणि हळूच म्हणाला, लवकर ये, कारण मला खूप शिकायचंय आणि तुझ्या येण्यानेच कदाचित मी पूर्ण होईन. त्या रात्री त्यांच्या घरात एक शांततेचा नवा अर्थ निर्माण झाला होता. अपेक्षेचा, प्रेमाचा आणि जबाबदारीचा. ती रात्र वेगळी होती. सगळी रात्र गडगडाट करत गेली. आकाश काळ्या मेघांनी भरून आलं होतं. प्राजक्ता घराच्या उंबऱ्यावरून आत बाहेर करत होती. चालताना तिच्या चेहऱ्यावर थोडं तणावाचं सावट होतं. पाणी उकळलं का? झालं ग. कपडे घेतले का बाळाचे? हो अगं, तुला सांगतोय ना, सगळं ठेवलंय बॅगेत. आणि रिपोर्ट्स? प्राजक्ता थांब, बस जरा. तुझ्या धडधडीपेक्षा माझा श्वास फाटतोय. ती थांबली. खोल श्वास घेतला. पोटावर हात ठेवला. कधीही वेळ येईल विशाल, ती म्हणाली, डोळ्यात अनामिक भय. विशालने तिला उचलावं असं वाटत होतं, पण तो फक्त तिच्या शेजारी बसला. तिचा हात हातात घेतला. आपण तयार आहोत, तो म्हणाला. आणि आत्ताच 9 महिने पूर्ण झाले आहेत. आणखी 9 दिवस बाकी आहेत. आणि त्याच्या स्वरात पहिल्यांदा एक नवा आत्मविश्वास जाणवला. रात्री 2:30च्या सुमारास प्राजक्ताला वेदना सुरू झाल्या. ती शांतपणे उठली. विशालला हलवलं. विशाल, वाटतंय वेळ आलीये. त्याने क्षणभर काहीच न बोलता तिच्याकडे पाहिलं. तिचा चेहरा इतका शांत होता की त्याला स्वतःचं घाबरणं लाजिरवाणं वाटलं. हो, ठीक आहे, मी गाडी काढतो. हॉस्पिटल. सकाळचे 5:30. डिलिव्हरी रूमसमोर एक बाक होता. विशाल त्यावर बसलेला. डोळे मिटलेले, पण झोप नाही. फोन हातात, पण लक्ष नाही. मोठा प्रश्न, मी तयार आहे का? आतून अधूनमधून नर्स येत होती. तिचा शांत चेहरा, व्यवस्थित बांधलेले केस आणि यंत्रवत हालचाली. पण त्याच्या मनात वादळ. ती आत एकटी आहे. मी इथे काहीही न करता बसलोय. काही उपयोग आहे का माझा? आणि मग ती क्षणभराची शांतता तुटली. आतून बाळाच्या रडण्याचा पहिला आवाज आला. विशाल क्षणभर उठला. त्याच्या चेहऱ्यावर अजब आश्चर्य, गोंधळ आणि भावनांचा स्फोट. मुलगा झाला. आई आणि बाळ दोघंही ठणठणीत आहेत, डॉक्टर म्हणाले. प्राजक्ता थकलेली होती, पण चेहऱ्यावर निर्व्याज आनंद. विशाल तिच्याजवळ गेला. तिचा हात पकडला. खूप त्रास होतो का ग? झालाच, पण आता सार्थ वाटतोय, ती म्हणाली. आणि त्यांच्या दोघांमध्ये एक शांत संवाद झाला नजरेतून. आणि मग ती एक नर्स छोटीशी पांढरी गादी हातात घेऊन आली. त्यावर लपेटलेलं ते गाठोडं. एक छोटा जीव, छोटं तोंड, मिटलेली डोळ्यांची पापणी आणि नाजूक बोटं. हा आपला आहे, प्राजक्ताने पुटपुटलं.
विशाल जवळ गेला, बाळाकडे पाहिलं. आतून काहीतरी हललं. हाय छोट्या, मी तुझा बाबा, त्याने हळूच म्हटलं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. हात थरथरत होते. याला सांभाळायचंय आता. खरंच. पुढचे काही दिवस घरात वेगळीच ऊर्जा होती. झोपांचा ठाव ठिकाणा नाही. प्राजक्ताला दूध पाजायला वेळ ठरलेला नाही. सासूबाई आल्या होत्या मदतीला. त्या हातात तेलाचा डबा घेऊन चिमुकल्याची मालिश करत. बाबा कुठे आहे आपल्या छोट्याचा? झोपला असेल कदाचित. प्राजक्ता नुसती हसली. पण विशाल झोपलेला नव्हता. तो स्वयंपाकघरात उभा होता. चहा करत होता. यूट्यूबवर बाळाला बरोबर धरायचं कसं, डायपर बदलणं कसं याचे व्हिडिओ पाहत होता. संध्याकाळी तो लहानशा आवाजाने दरवाजातून डोकावला. मी धरू का बाळाला थोडा वेळ? प्राजक्ता थोडी गोंधळली. हो, पण योग्य रीतीने घे. विशालने बाळाला उचललं. आधी भीतीने हात थरथरले, पण बाळ शांत होत गेलं. डोळे उघडले आणि एक नजर बाबाकडे टाकली. त्या क्षणी काहीतरी घट्ट जोडलं गेलं. रात्री बाळ फार रडलं. प्राजक्ताला ताप भरला होता. सासूबाई थकल्या होत्या. विशालने बाळाला घेतलं. तासभर चालत राहिला, झुलवत राहिला. बाळ हळूहळू शांत झालं. त्याच्या अंगावर बाळाचं डोकं विसावलं आणि त्याच्याही डोळ्यात पाणी आलं. काय आहेस तू? एवढासा जीव, पण माझं संपूर्ण आयुष्य पालटून टाकतोयस. तो कुजबुजला. दिवस सरत गेले. बाळाच्या पहिल्या हसण्याचा दिवस, त्याच्या पहिल्या आवाजाचा दिवस, त्याने हात घट्ट पकडल्याचा क्षण, या सगळ्यांनी विशालला बाहेरून नव्हे, आतून बाप बनवलं. प्राजक्ताने एक दिवस पाहिलं. विशाल एकटा दिवाणावर बसून बाळाच्या फोटोसाठी कॅप्शन लिहित होता. माय रॉकस्टार, माय स्टार्ट अगेन. ती न बोलता त्याच्या मागून गेली. त्याच्या खांद्यावर हात ठेवला. माझा नवरा बदलतोय. ती कुजबुजली. बदलतोय नव्हे, जन्मतोय नव्याने, तो म्हणाला. घरात आता एक नवा सूर वाजत होता. बाळाचं हसू. त्या हसण्यात एक ताकद होती. रडणाऱ्या रात्रींसाठी औषधासारखी, थकलेल्या जीवाला नवसंजीवनी देणारी. प्राजक्ता आणि विशालच्या आयुष्याला प्रत्येक क्षण आता त्या बाळाच्या वेळेवर चालत होता. सकाळी उठणं, दुपारी झोपणं, रात्री उठा ठेवा आणि मध्ये येणारी गोड गोड हसू. विशाल सकाळी उठायचा पहिला. ऑफिसला जायच्या आधी बाळाला उचलून अंगावर खेळवायचा. गुड मॉर्निंग बॉस, तो म्हणायचा आणि बाळ त्याच्या मिशा ओढून हसायचं. प्राजक्ता चकित व्हायची. हा तोच विशाल आहे का जो सकाळी 5 वेळा 5 more minutes म्हणायचा? एक दिवस तर ती बोलूनच गेली. तुला बाळाने नव्याने शिस्त शिकवली वाटतं. विशाल हसला. हो, आणि ती शिस्त मला मोकळं वाटायला लागले. ऑफिस आणि घर दोन्हींच्या रेषा पुन्हा आखाव्या लागल्या होत्या. विशाल आता काम करताना खऱ्या अर्थाने घर आठवायचा. बाळाचा हसू, प्राजक्ताचा थकवा आणि आपल्या अनुपस्थित निर्माण होणारी पोकळी. त्याने एक दिवस बॉसकडे वर्क फ्रॉम होमसाठी विनंती केली. थोडे दिवस घरून काम करायला आवडेल. छोटं बाळ आहे आणि खूप काही शिकतोय सध्या, तो म्हणाला. बॉसने ओळखलं. हा माणूस बदललाय. घरात बसून तो कॉल्स घेत होता, पण मध्येच बाळ रडायला लागायचं. मिनिटभर थांबा, छोट्या बॉसला सॅडलिंग करावं लागेल. कॉलवरचे सगळे हसायचे. हळूहळू विशालच्या वागण्यातला एक सौम्यपणा सगळ्यांनाच जाणवायला लागला. प्राजक्तासाठी मात्र वेळ वेगळाच अनुभव होता. शरीर थकलं होतं. झोपेचा पत्ता नव्हता आणि भावनांनी गोंधळून गेलेली अवस्था. कधी कधी तिच्या डोळ्यात थकवा वाटायचा, पण ओठांवर तक्रार नसायची. एक दिवस ती भिंतीकडे पाहत बसली होती. विशालने विचारलं, काय झालं?
कधी कधी वाटतं सगळं थांबावं, मी पुन्हा एक दिवसभर निवांत झोपावं. आई होणं खूप मोठं आहे विशाल. माझ्यासमोर असलेलं सगळ्यात मोठं नायकत्व म्हणजे तू, तो म्हणाला. त्या एका वाक्याने तिचे डोळे पाणावले. एका रात्री बाळाच्या अंगाची उष्णता जाणवली. प्राजक्ता घाबरली. विशालने डॉक्टरांना कॉल केला. दोघांनी मिळून रात्रभर बाळाचं कपाळ पुसलं, पाणी दिलं, औषध दिलं. त्याच्या नजरेसमोरून झोप उडाली, पण काळजीचा स्पर्श अधिक घट्ट झाला. दुसऱ्या दिवशी ताप उतरला. विशालने बाळाला कुशीत घेतलं. हे बघ, आम्ही दोघं मूर्ख तुझ्यावर जीव टाकतो. प्राजक्ता त्याच्या शेजारी बसली, डोळ्यात शांत हसू. बाळही हसायला लागला. बाळाचं हसणं आता घराचा सूर झालं होतं. पहिलं वळण, पहिलं बोट धरून उभं राहणं आणि बाबा म्हणण्याचा तो क्षण. त्या दिवशी विशाल ऑफिस कॉलवर होता, पण बाळाने बाबा म्हटलं आणि प्राजक्ताने एकदम हाक मारली. विशाल, ऐक ना, बाबा म्हणाला. कॉलमध्ये माफी मागून तो धावत आला. परत बोल बाबा, परत बोल. बाळाने पुन्हा हसून बाबा म्हटलं. विशालचं हृदय तृप्त झालं. एक दिवस दोघं बाळाला घेऊन बाहेर गेले. बागेत, लहानशा बागेत खेळणाऱ्या मुलांकडे बाळ पहिल्यांदाच बाहेर आलं. इतर लोक त्याच्या नव्या टीमकडे पाहत होते. विशाल, प्राजक्ता आणि छोटा साहेब, तुमचं पहिलं बाळ, एका स्त्रीने विचारलं. प्राजक्ताने हसून मान हलवली. हो. विशालने बाळाकडे पाहिलं आणि म्हणाला, तू आम्हाला पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने आईबाबा केलंस. विशाल आता बाबा या भूमिकेत सहभागी नव्हे, तर सहनिर्माता झाला होता. एक दिवस बाळ रात्री अर्धवट झोपेत रडत होतं. प्राजक्ता अर्धवट झोपेत उठली, पण विशालने तिला थांबवलं. तू झोप, आज मी बाळासोबत राहतो. तो रात्रभर बाळाचं अंग झेलत झेलत सांभाळत होता. अंगावर ठेवून थोपटत होता. बाळ गारवा घेत होतं. प्राजक्ताने बघितलं, तो वाकलाय. त्याच्या चेहऱ्यावर थकवा आहे, पण त्याचे हात प्रेमाने चालूच आहेत. ती स्वतःच्या भाग्याचा शांत स्वीकार करत झोपली. एक दिवस दोघं शांत बसले होते. विशाल, एक विचारू? काय वाटतं आता तुला बाबा झाल्यावर? खरं सांगू, जणू आतून कोणी झाड लावलंय. सुरुवातीला कल्पनाही नव्हती, पण आता मुळं खोलवर गेलेत. तुला वाटतं का आपल्याला पूर्वीसारखं राहता येईल का? पूर्वीसारखं म्हणजे काय? म्हणजे तू, मी, फक्त दोघंच. चहा, फिल्म्स, मोकळा वेळ, तेही आपलं होतं, हेही आपलं आहे. फरक इतकाच, आता आपल्या वेळाला अर्थ आहे. विशाल म्हणाला. त्या रात्री विशालने बाळाचं लहानसं पाय हातात घेतलं. त्याचं डोकं आपल्या छातीवर विसावताना त्याला स्वतःचं अस्तित्व हलकं वाटू लागलं. लहानशा जीवाने मला मोठं केलं, स्वतःच्या नकळत. तो विचारात पुटपुटला. मुलं वाढतात, पण त्यांच्यासोबत पालकही वाढत जातात. घरातल्या घड्याळाला आता नवाच ठेका मिळाला होता. बाळाचा झोपेचा वेळ, दूध पिण्याची वेळ, खेळण्याची वेळ. प्राजक्ता आणि विशाल यांचं आयुष्य आता त्या लयीत गुंफलं गेलं होतं, पण त्याचसोबत नव्या नात्यांची विणही घट्ट होत होती. बाळासोबत एकमेकांशी. प्राजक्ता आरशासमोर उभी होती. केस मोकळे, गालावर थोडा थकवा, पण डोळ्यात स्थैर्य. कपाटातून जुनी साडी बाहेर काढत म्हणाली, आज पुन्हा कॉलेजमधल्या मैत्रिणी भेटणार आहोत, 2 वर्षांनी. विशालने तिच्याकडे पाहिलं. ती साडी हातात घेताना क्षणभर थबकली होती. आपण दोघंच होतो ते दिवस, आठवतात का तुला? हो. तू गाडीत बसल्या बसल्या लिपस्टिक लावत होतीस. मी ट्रॅफिकमध्ये मस्त मोठ्याने गाणे लावत असायचो. दोघेही हसले. आज थोडा वेळ फक्त माझा हवा आहे विशाल, तो तुझा आहे पूर्ण. बघ, बाळाचं मी सांभाळतो. पहिल्यांदाच
इतका वेळ दोघं एकत्र. बाळ आज वयाने काही महिन्याचं झालं होतं, मोठं झालं होतं, रांगायला लागलेलं, नवीन गोष्टी गोंधळून पाहणारं. विशाल त्याला पाठीवर बसवून चपला घालत होता. आज बाबा तुला घेऊन जाणार आहे बागेत. आईला वेळ द्यायचा आहे ना. बाळाने काहीच उत्तर दिलं नाही, पण त्याच्या डोळ्यातले चमकणारे कोपरे बोलून गेले. बाग. पार्कमध्ये विशालने बाळाला छोट्याशा झोळीत बसवलं. हे बघ, तुला वाटतंय ना की बाबा गोंधळलेला आहे? हो, पण मी शिकतोय. तू शिकतोस चालायला आणि मी शिकतोय बाबा होण्याचं. मुलं खेळत होती. त्यांच्या हसण्याने परिसर गजबजलेला होता. एका छोट्या बाळाने बिस्किट देऊ केली. विशाल हसला. नातं कुठल्याही भाषेची गरज नसतं, भावना पुरेशी असते. बाळ थोडं रडू लागलं. भूक लागली का? त्याने त्याला जवळ घेतलं. दुधाची बाटली दिली. झाडाखाली दोघं बसले. आकाशात पांढरे ढग तरंगत होते. तुला वाटतंय का आपलं आयुष्य शांत असावं माझ्यासारखं? तो विचारत राहिला. बाळ मात्र निवांत दूध पीत होतं. दुपार झाली. प्राजक्ता घरी परतली. थोडी थकलेली होती, पण चेहऱ्यावर प्रसन्नता होती. मैत्रिणीच्या गप्पा, जुन्या आठवणींनी तिला भरून टाकलं होतं. ती घरात शिरली आणि एक दृश्य पाहून स्तब्ध झाली. विशाल चटईवर झोपलेला होता. त्याच्या छातीवर बाळ विसावलेलं होतं. दोघेही झोपलेले, एकाच लयीत, विश्रांतीत. ती काही वेळ त्यांच्याकडे पाहत राहिली. हेच तर होतं जे मला नेहमी हवं होतं, साथ. ती त्याच्या शेजारी बसली. त्याच्या पुढे तिचं मन गडद पावसासारखं वाहू लागलं. त्या रात्री दोघं गप्पा मारत बसले. तुला एक सांगू प्राजक्ता? बोल विशाल. आधी मला नेहमी वाटायचं की तू बाळासाठी आहेस, पण आता वाटतं की तू माझ्यासाठीच आहेस. विशाल शांत झाला. तो बोटांनी तिचा हात कुरवाळत म्हणाला, बाळामुळे मी तुला नव्याने ओळखायला लागलोय प्राजक्ता. तू फक्त माझी बायको नाहीस, तू माझी आईसुद्धा झालीस. मला समजून घेणारी, घडवणारी. सगळं घर आनंदात गोंगावलं. सासूबाईंनी गोड खाऊ केला. प्राजक्ता आनंदाने रडली. विशालने व्हिडिओ केला, पाठवला सगळ्या कुटुंबाला. आमचा छोटा साहेब आता चालायला लागलाय. घरातला प्रत्येक कोपरा त्याच्या चिमुकल्या पावलांनी गुंजायला लागला. एक दिवस छोटं भांडण झालं. प्राजक्ता थकली होती. बाळसारखं रडत होतं. कधी कधी वाटतं माझ्यासाठी वेळच उरलेला नाही. ती चिडली. विशालही थोडा गोंधळला. मी काय कमी करतोय? ऑफिस, घर, बाळ, पण माझं अस्तित्व फक्त आईपुरतंच उरलंय का? तिचा प्रश्न होता. दोघं थोडा वेळ वेगळे झाले. शांत, शब्द नसलेला संवाद. रात्री विशाल प्राजक्ताजवळ आला. हातात एक लहानशी डायरी होती. हे बघ, मी लिहायला सुरुवात केलीये, फक्त तुझ्यासाठी. दररोज तुझं एक वाक्य, एक भाव, एक हसू मी लिहीन. आई म्हणून नव्हे, माझ्या प्राजक्तासाठी. ती त्याच्या मिठीत अलगद विरघळली. प्राजक्ताला जॉब करायचा होता. तिला कामावर जायचं होतं. ती विचार करत होती, बाळ, ऑफिस, घर. मी ऑफिसला जाऊ? हो, विशाल म्हणाला. पण बाळ, बाबा आहे ना, तुला जमेल. बाळाने मला बदललंय प्राजक्ता. आता हे सगळं जमवायचंय. प्राजक्ता ऑफिसला जायला लागली. विशाल वर्क फ्रॉम होमवर होता. त्याचा दिवस एका लहान मुलाच्या वेळेनुसार फिरू लागला. डायपर, दूध, झोप, खेळ आणि मध्ये मध्ये मेल्स आणि कॉल. एक नवीन रोल एकट्या बाबाचा त्याने निभावला. एके दिवशी बाळ आजारी पडलं. प्राजक्ता कामावर होती. विशाल डॉक्टरकडे गेला. औषधं घेतली. संध्याकाळी बाळाचा ताप कमी झाला. त्याने प्राजक्ताला मेसेज केला, सगळं ठीक आहे. तिच्या डोळ्यात पाणी आलं. त्या रात्री प्राजक्ता शांत झोपली.
खिडकीतून येणाऱ्या चंद्रप्रकाशात तिच्या मनात शांततेची एक लाट उमटली. मी एकटी नाही. आता माझा नवरा केवळ माझा जोडीदार नाही, तो माझा आधार आहे. काही क्षण आपल्याला पूर्णत्वाच्या वाटेवर नेतात, अगदी हलक्याच पावलांनी, पण हृदयात खोल ठसा उमटून. बाळ आता 1 वर्षाचं झालं होतं. त्याच्या वाढदिवसाची तयारी सुरू होती. घरभर रंगीबिरंगी फुगे, केकचे ऑर्डर, बाळासाठी छोटं घड्याळ आणि सगळ्यांना फोन. विशाल आणि प्राजक्ता दोघंही खूपच उत्साहित होते. माझं बाळ आता मोठं झालं, प्राजक्ता आरशात पाहताना म्हणाली. विशालने हसत म्हटलं, माझंही. त्या 1 वर्षात दोघांनी खूप काही अनुभवलं होतं. झोप उडवणाऱ्या रात्री, पहिलं हसू, पहिलं पाऊल, राग, आनंद, समजुतीचे क्षण आणि आता त्या सगळ्यांचं एक रूप एकवटणारं होतं. बाळाचा पहिला वाढदिवस. वाढदिवसाच्या दिवशी घरात एक वेगळीच ऊर्जा होती. प्राजक्ताने बाळासाठी निळा कुर्ता घेतला होता. हा रंग त्याच्या डोळ्यासारखा वाटतो, ती म्हणाली. विशालने त्याच्यासाठी एकसारखा शर्ट घेतला. बाबा बेटा ट्विनिंग. संध्याकाळी सगळे जमले. घरातले, ऑफिसमधले मित्र, शेजारी आणि काही नवीन ओळखी. केक कापला गेला. बाळाने सुरुवातीला कापायला नकार दिला. मग प्राजक्ताने त्याचा हात पकडून पहिली चाकूची हालचाल केली. पुन्हा एकदा बाळ आणि आई बाबा एकत्र मोठे झाले. पार्टी संपल्यानंतर घरात शांतता होती. प्राजक्ता आणि विशाल दोघंही एका कपात चहा घेऊन गॅलरीत बसले होते. बाहेर थोडं संथ वाऱ्याचं गाणं. विशाल, प्राजक्ता म्हणाली, कधी कधी वाटतं आपली कहाणी नव्याने सुरू झाली आहे. हो, आणि गंमत म्हणजे ती प्रत्येक दिवशी नव्याने लिहिली जाते, पण एका वेगळ्या शाईने, बाळाच्या हातांनी. दोघेही हसले. पुढील महिन्यात बाळ लहानसं बोलायला लागलं. त्याचं आई, बाबा, पाणी, बुबू सारखं उच्चारणं घरात गोडसर गुंजत राहायचं. विशाल ऑफिसच्या कॉलमध्ये असताना बाळ मागे येऊन म्हणायचं, बाबा. तो ताबडतोब काम बाजूला ठेवायचा, हो बॉस, आणि बाळाच्या चेहऱ्यावर हसू उमटायचं. एक दिवस प्राजक्ता थकून गेली. काम, घर, बाळ सगळं सांभाळताना तिच्या चेहऱ्यावर झोपेचा आणि जबाबदारीचा भार दिसत होता. ती काही न बोलता सोफ्यावर झोपली. विशालने काहीच न बोलता तिचं अंथरूण लावलं. बाळाला दूध दिलं, झोपावलं. रात्री प्राजक्ता उठून पाहते, बाळ तिच्या शेजारी झोपलेलं. विशाल खुर्चीत झोपलेला. त्याच्या हातात डायरी, तिच्यासाठी लिहिलेली. आज तू थकली होतीस, पण तुझं आईपण संपलं नाही. तू झोपलीस, पण माझं प्रेम मात्र जागं होतं. ती अलगद त्याच्या शेजारी बसली आणि त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. धन्यवाद विशाल. केवळ नवरा नाही, तर खराखुरा साथीदार झालास. कधी कधी दोघं बाळाला झोपवून शांत संध्याकाळी गप्पा मारत. आपण एकमेकांना पूर्वी एवढं समजून घेत नव्हतो प्राजक्ता, कारण आपल्याला त्यावेळेचं महत्त्व समजलं नव्हतं विशाल. आत्ता प्रत्येक क्षण अनमोल वाटतो, कारण त्याला अर्थ आहे. तुझा, माझा, आपल्यातल्या छोट्याशा जीवाचा. एका रविवारी विशालने घरात एक फोल्डर उघडला, आपली गोष्ट नावाचा. त्या फोल्डरमध्ये बाळाचे फोटो, व्हिडिओ, डायरीतील उतारे आणि काही प्राजक्ताने पाठवलेले मेसेज सेव्ह केलेले होते. हा आपला खजिना आहे, विशाल म्हणाला. हे मी बाळाला मोठं झाल्यावर दाखवणार. त्याने आपल्याला कसं घडवलं. प्राजक्ताच्या डोळ्यात पाणी आलं. कधी वाटतं बाळ आपलं आयुष्य घेऊन आलं, पण खरं तर त्याने आपल्याला आयुष्य दिलं. कथा संपत नव्हती, ती फक्त पुढे चालत होती. आता बाळ बोलू लागलं होतं, खेळायला लागलं होतं आणि जणू त्यांच्या नात्यांचं भाषांतर करत होतं. प्राजक्ताने एका रात्री विचारलं, आपण आता पूर्ण झालोय का.
विशालने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि हसत उत्तर दिलं, पूर्णत्व काही बाहेरून येत नाही, तो आपल्याला आतून जाणवतो. आणि माझं पूर्णत्व म्हणजे तू, मी आणि आपला नवा पाहुणा. बाळ शांत झोपलेलं. प्राजक्ता विशालच्या मिठीत आणि त्यांच्या मनात फक्त एकच भावना, हेच तर होतं आयुष्य, जिथं प्रेमाचं दुसरं नाव असतं एकत्र जगणं. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.